दगडात लपलेली मूर्ती. पहिला भाग. अनोखा शिल्पकार. खूप पूर्वी एका गावात एक अत्यंत कुशल शिल्पकार राहत होता. त्याच्या हातून तयार झालेली प्रत्येक मूर्ती जणू जिवंत वाटायची. लोक दूरवरून त्याच्याकडे मूर्ती घ्यायला यायचे. एकदा एका श्रीमंत राजाने त्याला सांगितलं, माझ्या राजवाड्यासाठी एक सुंदर मूर्ती तयार कर, अशी की पाहणाऱ्याचं मन हरपावं. शिल्पकाराने एका मोठ्या दगडाची निवड केली आणि तो आपल्या कामाला लागला. त्या दगडावर तो तासनतास घास घालायचा, कोरायचा, घासायचा. अनेक दिवस उलटले पण मूर्ती अजून तयार नव्हती. गावातले लोक त्याला चिडवायला लागले. अरे, एवढा वेळ काय घेतोस? एक मूर्तीच तर आहे. शिल्पकार शांतपणे हसत आणि म्हणाला, तुम्ही फक्त दगड पाहताय, मी त्यात लपलेली मूर्ती पाहतोय. दुसरा भाग. विश्वास आणि दृष्टिकोन. अखेरीस एका सुंदर सकाळी मूर्ती पूर्ण झाली. ती इतकी सुंदर होती की पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजाने ती पाहताच आनंदाने त्वरित सोन्याने मोजदाद केली आणि म्हणाला, या दगडात असा जीव कुठून आला? शिल्पकार हसून म्हणाला, हा जीव या दगडात आधीपासूनच होता, मी फक्त त्याला बाहेर आणलं. ही गोष्ट आपल्या आयुष्याची खूप मिळतीजुळती आहे. आपण सगळे कधी ना कधी अशा दगडासारख्या अवस्थेत असतो. समाज, अडचणी, अपयश हे सगळं आपल्याला कोरडं आणि कठीण बनवतं. पण आपल्या आत एक सुंदर मूर्ती लपलेली असते. ती म्हणजे आपली प्रतिभा, मेहनत, आत्मविश्वास आणि स्वप्न. तिसरा भाग. आपण स्वतःच शिल्पकार आहोत. या गोष्टीचा सर्वात मोठा संदेश असा की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष असतं. आपण ते बाहेर आणण्यासाठी सतत प्रयत्न करणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि वेळ लागला तरी धीर न सोडणं हेच खरं शिल्पकाराचं काम आहे. आपण आपल्या आयुष्याचा शिल्पकार आहोत. अडचणी, टीका, अपयश हे घाव आपल्याला अधिक सुंदर घडवतात. तुमच्यातही एक मूर्ती लपलेली आहे. ती बाहेर आणायची तयारी आहे का? संदेश. प्रत्येक दगडात एक सुंदर मूर्ती लपलेली असते. फक्त त्यावर विश्वासाने आणि संयमाने घाव घालावे लागतात.